नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण महात्मा ज्योतिबा फुले यांचा विषयी माहिती घेणार आहोत। महात्मा ज्योतिबा फुले 1827 ते 1890, जन्म 11 एप्रिल 1827 पुणे, मृत्यू 28 नोव्हेंबर 1890, नाव ज्योतिबा गोविंदराव फुले, मूळ गाव कटगुण ता सटाव जी सातारा, आई चिमणाबाई, वडील गोविंदराव। मूळ नाव गोरे होते, परंतु वडिलांच्या फुलांच्या व्यवसायावरून फुले पडले। 1 वर्षाचे असताना आईचे निधन। 1834 वडील गोविंदरावांनी ज्योतिबांना मराठी शाळेत घातले। 1838 ब्राह्मणांच्या सल्ल्यावरून गोविंदरावांनी बागकाम शिकवण्यासाठी ज्योतिबांना शाळेतून काढले। 4 वर्षात मराठी शिक्षण पूर्ण केले। ज्योतिबांचे शिक्षण परत सुरू करण्यास आग्रह करणारे 2 व्यक्ती, 1 गफ्फार बेग मुन्शी, 2 खिस्ती धर्मोपदेशक मी लिजित साहेब। 1840 वयाच्या 13व्या वर्षी 7 वर्षाच्या सावित्रीबाईशी विवाह। 1841 ते 47 स्कॉटिश मिशनरी शाळेत शिक्षण। 1848 लहुजीबुवा साळवे मांग यांकडे दांडपट्टा व नेमबाजीचे शिक्षण। सगुणाबाई गोविंदरावांची मानलेली बहीण, आई वारल्यानंतर त्यांचा सांभाळ केला। ज्योतिबांच्या विचारावर प्रभाव पाडणारे ग्रंथ, 1 राईट ऑफ द मॅन थॉमस पेन, 2 वस्त्रसूची संस्कृत, 3 विप्रमत्ती कबीर, सामाजिक कार्य। 3 जुलै 1848 मुलीची पहिली शाळा, बुधवार पेठ पुणे, तात्यासाहेब भिडेचा वाडा। मुलींची पहिली शाळा सुरू करण्यासाठी मिस फरार यांच्याकडून प्रेरणा। शाळेतील पहिल्या 6 विद्यार्थिनी, 1 सुमती मोकाशी, 2 दुर्गा देशमुख, 3 माधवी थत्ते, 4 सोनू पवार, 5 जनी करडिले। 1849 सावित्रीबाईंना शिकवल्याबद्दल घराबाहेर काढले। 3 जुलै 1851 परत शाळा सुरू केली, बुधवार पेठ पुणे, अण्णासाहेब चिपळूणकर वाडा। 1851 अस्पृश्यांसाठी पहिली शाळा नानासाहेब पेठेत। 17 सप्टेंबर 1851 रास्तापेठेत मुलीची दुसरी शाळा। 15 मार्च 1852 वेताळ पेठेत मुलींची तिसरी शाळा। 19 मे 1852 अस्पृश्यांसाठी शाळा, वेताळपेठ पुणे, सदाशिव बल्लाळ गोवंडे यांचा वाडा। 1848 मराठी जातीच्या मुलांसाठी स्वतंत्र शाळा, बुधवार पेठ, जगन्नाथ सदाशिव हाटे व सदाशिव बल्लाळ गोवंडे यांच्या मदतीने। 1849 अल्हादाचे घर, नायगाव, शिरवळ, तळेगाव, शिरोळ येथे शाळा। 16 नोव्हेंबर 1852 मुंबई प्रांत गव्हर्नर मेजर कँडीतर्फे पुरस्कार, विश्रामबाग वाडा। स्वी शिक्षणाच्या कार्याबद्दल 1852 दलितांसाठी पहिले वाचनालय सुरू केले। 10 सप्टेंबर 1853 महार मांग लोकास विद्या शिकवण्याकरिता मंडळी संस्था काढली। 1854 स्कॉटिश मिशनऱ्यांच्या शाळेत अर्धवेळ पगारी शिक्षक म्हणून नोकरी। 1855 तुकाराम तात्या पडवळ यांच्या जातिभेद विवेकसागरच्या द्वितीय आवृत्तीचे उद्घाटन केले। 1855 प्रौढ व स्त्री पुरुषांसाठी रात्रीची शाळा सुरू केली। 1855 तृतीय रत्न पहिले नाटक लिहिले। 1856 सनातनी ब्राह्मणांनी धोंडीराम महादेव कुंभार सज्जन रोडे यांना फुलेंना मारण्याची 1000 सुपारी दिली। 1856 फुलेंना संपविण्याची सुपारी घेतलेले रोडे हे अंगरक्षक बनले, तर धोंडीबा कुंभार सत्यशोधक समाजाचे आधारस्तंभ बनले। 1857 च्या उठावास 1 भट पंड्यांचे बंड, 2 फोतुंशी चपाती बंड अशा शब्दात गौरव केला। 1863 बालहत्या प्रतिबंधक गृह स्थापना पंढरपूर। 1864 पहिला पुनर्विवाह 8 मार्च 1864 गोखलेंच्या बागेत शेणवी जातीतील 18 वर्षांच्या विधवेचा पुनर्विवाह झाला। 1865 केशमपणाची प्रथा बंद करण्यासाठी नाव्यांचा संप, तळेगाव, बमढेरे। 1867 रायगडावरती शिवाजी महाराजांची समाधी शोधून जीर्णोद्धार केले व समाधीची व्यवस्था सरकारने स्वतःकडे घ्यावी असा अर्ज। 1868 अस्पृश्यांसाठी स्वतःची विहीर दिली। गोविंदराव यांचे निधन झाले। 1868 1869 ते 1 ब्राह्मणांचे कसब हा ग्रंथ लिहिला। प्रस्तावना बाबा पद्यनजी यांनी लिहिली। 2 शिवाजी महाराजांचा पोवाडा, यात स्वतःचा उल्लेख कुळवाडी भूषण असा केला। 3 अखंडवादी काव्यरचना। 1873 गुलामगिरी हा ग्रंथ लिहिला, प्रश्नोत्तराच्या स्वरूपात। 24 सप्टेंबर 1873 सत्यशोधक समाजाची स्थापना, पुणे। ब्रीदवाक्य, सर्वसाक्ष जगतपती, त्याला नकोच मध्यस्थी, या समाजाच्या पद्धतीने पहिला विवाह 25 डिसेंबर 1873 सीताराम आलाट व राधाबाई निमकर। 1873 ते 1 मजुरांना बोनस मिळण्याची प्रथा सुरू। 2 अस्पृश्यता निवारणाचा जाहीरनामा प्रसिद्ध। 3 काशीबाई नावाच्या ब्राह्मण विधवेची 1865 मध्ये प्रसूती झाली, तिच्या मुलाला 1873 मध्ये दत्तक घेतले। 5 जून 1875 न्यायमूर्ती रानडे यांनी ज्योतिबा फुलेच्या सहकार्याने पुण्यात स्वामी दयानंद यांची हत्तीवरून मिरवणूक काढली। 1877 सक्तीच्या शिक्षणाचा ठराव मांडला। व्हिक्टोरिया अनाथ आश्रम सुरू केले।
दीनबंधू व्रत सुरू केले. दुष्काळ पीडितांना मदत करण्यास पुढाकार. 18 जुलै 1880 मद्यपानास विरोध. पुण्यातील मद्यपानगृहात वाढ करण्याच्या सरकारी धोरणास विरोध करणारे पत्र पुणे नगरपालिकेच्या कार्यकारी मंडळ अध्यक्षाला लिहिले. पालिकेला दारूभुत्यांवर कर बसविण्यास सांगितले. 1880 नारायण मेघाजी लोखंडे यांनी बॉम्बे मिल असोसिएशनची स्थापना केली. 16 नोव्हेंबर 1882 स्त्री शिक्षणाचे आद्यजनक म्हणून ब्रिटिश सरकारने गौरव केला. 1876 ते 1882 पुणे नगरपालिकेचे सदस्य होते. 3 फेब्रुवारी 1882 विल्यम हंटर अध्यक्षतेत आयोग नियुक्त केला. 19 ऑक्टोबर 1882 हंटर आयोगाला शिक्षणाच्या बाबतीत सविस्तर निवेदन. जुलै 1882 अर्धांगवायूचा झटका आला. डॉक्टर विश्राम रामजी घोले यांनी उपचार केला. 1883 ते 1 अस्पृश्यांची कैफियत ग्रंथ लिहिला. 2 शेतकऱ्यांचा असूड. 1885 सुधारणेचे झाड हे चित्र तयार करून हजारो प्रति शेतकऱ्यांना फुकट वाटल्या. 1885 एक इशारा पुस्तक लिहिले. 2 सत्सार 1, 2 ब्राह्य व प्रार्थना समाजावरील टीका. 19 जुलै 1887 स्वतःचे मृत्यूपत्र तयार केले. 2 मार्च 1888 व्हिक्टोरिया राणीचा पुत्र ड्यूक कॅनॉट यांना प्राथमिक शिक्षण देण्याची मागणी. दीनबंधू वृत्तपात. 1 मे 1888 मुंबई मांडवी कोळीवाडा हॉलमध्ये त्यांना लोकांनी महात्मा पदवी दिली. 1 एप्रिल 1889 खतपोडीचे बंड हा ग्रंथ पूर्ण केला. 1889 पोवाडा विद्याखात्यातील ब्राह्मण पंतोजीचे प्रकाशन केले. मुंबई काँग्रेसच्या 5व्या अधिवेशनात सत्यशोधक समाजाच्या कार्यकर्त्यांनी प्रवेशद्वारावर 30 फूट गवताचा शेतकऱ्याचा पुतळा तयार केला. 1889 राष्ट्रीय सभेत शेतकऱ्यांना समावून घेण्याचा अधिकार मागितला. 1889 सार्वजनिक सत्यधर्म हा ग्रंथ लिहिला. 28 नोव्हेंबर 1890 मृत्यू झाला. 3 डिसेंबर 2003 संसदेच्या प्रांगणात फुलेच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. फुलेच्या मते शेतकऱ्यांचे 3 शत्रू वजा 1 भिक्षुकशाही, 2 नोकरशाही, 3 सावकारशाही. ज्योतिबांविषयीचे गौरव. 1 राजर्षी शाहू महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर किंग. 2 महर्षी व्ही. रा. शिंदे. 1 पतितांचा पालनवाला. 2 आद्य दलितोद्धारक. 3 सयाजीराव गायकवाड हिंदुस्थानचा वॉशिंग्टन. 4 लक्ष्मणशास्त्री जोशी महात्मा फुले हे सामाजिक गुलामगिरी विरुद्ध बंड करणारे पहिले पुरुष. 5 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांना हु वुड शूड्रस हा ग्रंथ फुलेंना अर्पण केला. 6 रा. पंढरीनाथ पाटील महाराष्ट्रातील पहिला सोशालिस्ट. 7 महर्षी शिंदे रानफळाची उपमा. 8 माधव बागल कार्ल मार्क्स महाराष्ट्राचे. 9 महात्मा गांधी खरे महात्मा ज्योतिबा फुले आहेत. 10 व्ही. रा. शिंदे ज्योतिबा फुले हे रशियन क्रांतीपूर्वीचे पहिले कम्युनिस्ट होते. रशियन क्रांतिकारक व ज्योतिबांत फरक एवढाच की एकात अंतःश्रद्धा होती तर एकीकडे बहाबूक होती. 11 लक्ष्मणशास्त्री जोशी हिंदू समाजातील बहुजन समाजाला जागृत व आत्मावलोकन करायला लागणारा पहिला माणूस. 12 धनंजय कीर्म फुलेंचे परिपत्रकार. ज्योतिबांचे नाव ज्योती आणि ज्योती म्हणजे ज्या ज्योतीने समता, मानवता, विवेकवाद यावर प्रकाश टाकून राष्ट्रास खरा मार्ग दाखविला. 13 धनंजय कीर व स. ग. मालशे. 1 महात्मा फुले समग्र वाङ्मय. 2 भारतीय समाजक्रांतीचे जनक. 3 भारतीय सामान्य जनतेच्या नवयुगाचा प्रेषित. सार्वजनिक सत्यधर्म हे पुस्तक म्हणजे सत्यशोधक समाजाचे वायवल होय. स्टार महात्मा फुलेंवे संदेश. 1 ज्योतीने ज्योत लावा. 1 निरक्षर साक्षर करा. 2 श्वान हेच शक्ती शहाणपणाचे अंती सर्व आहे. सरकारवर टीका करताना प्रजेचे हित पाहत नाही तो राजा कसला. पंडिता रमाबाईंचा गौरव. 1 सतशील. 2 सत्यशोधक साध्विनी. फुलेंचे समकालीन टीकाकार विष्णुशास्त्री चिपळूणकर. शूद्र जगद्गुरू व क्षुद्र धर्मसंस्थापक. ब्रिटिश सरकारने दक्षिण प्राईज फंडद्वारे म. फुलेंच्या शिक्षण कार्यासाठी मदत केली. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.